प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. आज पुन्हा एकदा या सकाळच्या समयी त्याचं पवित्र गौरव करण्याची संधी परमेश्वराने दिली, त्याबद्दल मी देवाचा धन्यवाद करूया. थोड्या वेळा मी देवाचं वचन ऐकूया की आजचा विषय आहे परमेश्वराचा आनंद कशामध्ये आहे. प्रियानो, आज मनुष्याचा आनंद खाण्यामध्ये, पिण्यामध्ये, नेसण्यामध्ये, साठवण्यामध्ये, कमवण्यामध्ये, गोळा करण्यामध्ये, मित्रांमध्ये, अनेक अशा आनंद साजरा करण्याच्या योजना मनुष्याकडे आहेत. आणि प्रत्येक योजना ज्यावेळेस मनुष्याच्या जीवनामध्ये तो आखतो की परमेश्वराचा अनुभव घेण्याच्या अगोदर तो जगाचा अनुभव घेतो, जगाच्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये साठवतो आणि या जगाच्या अनुभवामध्ये तो आनंद शोधण्याचा परिपूर्णरित्या तो प्रयत्न करतो. पण बायबल याविषयी आज बोलणार आहे की मनुष्याचा आनंद आज आहे, उद्या राहणार नाही आहे. मनुष्याचा आनंद थोडा वेळ राहतो आणि नंतर तो विसरून जातो की मी थोड्या वेळापूर्वी कशा पद्धतीचा एन्जॉय केला, कशा प्रकारचा मी आनंद साजरा केला. पण आज मला तुम्हाला शिकवायचं आहे की जगाचा आनंद वेगळा आहे आणि देवाचा आनंद वेगळा आहे. मनुष्य त्याचा आनंद जगामध्ये शोधतो आणि परमेश्वर त्याचा आनंद विश्वासणाऱ्यांमध्ये शोधतो. मग आज आम्ही देवाचे लेकरं या नात्याने, परमेश्वराची सेवा करणारे या नात्याने, आज परमेश्वराचा आनंद तुमच्या आणि माझ्यामध्ये परमेश्वर पाहत आहे, अनुभव करत आहे. मग काय त्या आनंदाला आम्ही पूर्ण होऊ देत आहोत का? कारण हा आनंद कोण्या मनुष्यासाठी नाही आहे. हा परमेश्वराचा आनंद कशामध्ये आहे? प्रभूला कधी आनंद होतो याविषयी आज थोड्या वेळा मी देवाचं वचनातून ऐकणार आहोत. वाचूया देवाचं वचन म्हणजे तुम्हाला समजेल. अनुवादाचं पुस्तक याचा 28वा अध्याय आणि वचन नंबर 63 मध्ये देवाचं वचन काय म्हणतं? तुमचे भले करावे. अनुवादाचं पुस्तक 28वा अध्याय वचन नंबर 63 मध्ये तुमचे भले करावे, तुमचं भले करावं आणि तुमची संख्या वाढावी, आणि तुमची संख्या वाढवावी. यात जसा परमेश्वराला आनंद होतो, याच्यामध्ये जसा परमेश्वराला आनंद होत असे, तसाच आनंद तुमचा नाश व निष्पात करण्यात त्याला होईल. दोन प्रकारचा आनंद या ठिकाणी मला सांगायचा आहे. पहिली गोष्ट, देवाच्या लोकांचं कल्याण व्हावं, देवाच्या लोकांचा मार्ग बदलावा, देवाच्या लोकांचं जीवन बदलावं, देवाच्या लोकांना ख्रिस्त कळावा, देवाच्या लोकांना आशीर्वाद मिळावे, देवाच्या लोकांना वचन मिळावं, देवाच्या लोकांचं कल्याण व्हावं. याच्यामध्ये कल्याण करण्यामध्ये परमेश्वराला आनंद आहे. विश्वासणाऱ्या कुटुंबाचं कल्याण परमेश्वराला करायचं आहे आणि ते कल्याण सार्वकालिक जीवन देऊन तुम्हाला करायचं आहे, सार्वकालिक वचन देऊन तुम्हाला करायचं आहे. पापापासून वेगळं करून परमेश्वराचं राज्य तुम्हाला देण्यामध्ये परमेश्वराला आनंद आहे. तुमचं कल्याण करावं, तुमचं भलं करावं, तुमची परिस्थिती बदलावी, याच्यामध्ये परमेश्वराला आनंद आहे. मग आज परमेश्वराचा आनंद तुमच्या संबंधाने पूर्ण झालाय का? परमेश्वराने तुमचं कल्याण केलंय का? परमेश्वराने तुमची परिस्थिती बदलली का? परमेश्वराने तुमचं मागणं
मान्य केलंय का? परमेश्वराने तुम्हाला आशीर्वादाचा वाटा बनवलंय का? परमेश्वराने तुम्हाला सामर्थ्याचा वाटा बनवलंय का? परमेश्वराने तुम्हाला जीवनाचा मार्ग दाखवलाय का? परमेश्वराने तुम्हाला अभिवचनं दिलीत का? परमेश्वराने तुमचं जीवन पापातून काढून स्वर्गाच्या मार्गात घेऊन आलाय का? आता जर सारं काही देवाने तुमच्या ठाई देवाच्या वचनाप्रमाणे केलं असेल तर लक्षात ठेवा, आज परमेश्वराच्या दृष्टीने तुमचं कल्याण झालेलं आहे आणि तुमचं भलं करावं याच्यामध्ये परमेश्वराला आनंद आहे. परमेश्वर किती चांगला आहे की तो आपल्या लोकांना श्रापामध्ये पाहत नाही, तो आपल्या लोकांना दुःखामध्ये पाहत नाही, तो आपल्या लोकांना पापामध्ये पाहत नाही, तो आपल्या लोकांना वाईट संगतीमध्ये पाहत नाही, तो आपल्या लोकांना जगामध्ये पाहत नाही, तर देव आपल्या लोकांना ज्याचं भलं करायचं आहे, ज्याचं कल्याण करायचं आहे, त्या लोकांना देव स्वर्गाच्या राज्यात पाहू इच्छित आहे. आणि तुमचं कल्याण करण्यातच परमेश्वराला आनंद आहे. सर्वजण कबूल करा की परमेश्वराने माझं कल्याण केलं आहे. प्रभूने मला पापातून सोडवलेलं आहे, प्रभूने मला नरकातून सोडवलं आहे, प्रभूने मला वाईट गोष्टीतून सोडवलं आहे आणि प्रभूने मला सत्याच्या मार्गावरती घेऊन आला. प्रभूने खऱ्या रीतीने माझं कल्याण केलं आहे, प्रभूने खऱ्या रीतीने माझं भलं केलं आहे आणि म्हणून मी परमेश्वराच्या ठाई आनंद करेल, कारण माझा आनंद हा परमेश्वराचा आनंद आहे. मोशे इस्रायल लोकांना सांगत आहे की तुमचं कल्याण करण्यातच परमेश्वराला आनंद आहे. ज्यावेळी तुम्हाला मिस्र देशातून परमेश्वराने बाहेर काढलं, त्याच वेळेस परमेश्वराने तुमच्यासाठी योजना आखल्या, प्लॅन तुमच्यासाठी आखला. आज परमेश्वराने काहीतरी प्लॅन तुमच्यासाठी तयार केला की मिस्र देशातून काढून तुम्हाला दुधामधाच्या देशामध्ये परमेश्वर घेऊन चालला. हा तुमच्या संबंधाने परमेश्वराने केलेला स्वर्गातील आनंद आहे, कारण तुमचं कल्याण करावं, तुम्हाला दास्य ग्रहातून बाहेर काढावं, तुम्हाला पाप ग्रहातून बाहेर काढावं, तुम्हाला गुलामगिरीतून बाहेर काढावं, तुम्हाला नाशातून बाहेर काढावं आणि तुम्हाला परमेश्वराच्या राज्यामध्ये घेऊन यावं. हा परमेश्वराने तुमच्या संबंधाने आखलेला, तयार केलेला पहिला आनंद आहे. कारण आपल्या लोकांचं वाटोळं होऊ नये, आपल्या लोकांचं नाश होऊ नये, आपल्या लोकांची बर्बादी होऊ नये, ही देवाची योजना आहे. आतापर्यंत तुम्ही देवाचं वचन ऐकत आहात, आतापर्यंत तुम्ही देवाच्या गोष्टीचा आनंद घेत आहात, आतापर्यंत देवाने त्याच्या वचनाच्या द्वारे तुमच्या जीवनामध्ये मिरॅकल केले. कबूल केलं की देवाने माझ्या जीवनामध्ये आनंद केला. मोशे तेच लोकांना शिकवत आहे की तुमचं भलं करण्यामध्ये परमेश्वराला आनंद आहे. तुम्हाला धुळीतून परमेश्वराने उठवावं आणि अधिपतीच्या पंक्तीला बसवावं, अधिकारी लोकांच्या पंक्तीला बसावं, सन्माननीय लोकांच्या पंक्तीला तुम्हाला बसावं, त्यांच्याबरोबर तुमचं स्थान निर्माण करावं, याच्यामध्ये परमेश्वराला आनंद आहे. पण जोपर्यंत परमेश्वर तुम्हाला तो सन्मानाचं जागा देत नाही, तोपर्यंत वाट पहा. तुमच्या संबंधाने परमेश्वराच्या चांगल्याच योजना आहेत. पण जर आज तुम्ही वाट पाहत नसताल तर परमेश्वराचा आनंद तुमच्या ठाई कधी पूर्ण होणार नाही. परमेश्वर तुम्हाला जे काही देणार आहे ते सर्व बेस्ट टू बेस्ट देणार आहे. दुसरी गोष्ट त्याच वचनामध्ये म्हणलं की तुमचा नाश व्हावा आणि तुमचा नित्पात करण्यामध्ये देवाला आनंद आहे. विचार करा की परमेश्वर का बदलतो. एकीकडे तो म्हणतो तुमची जीवनाची परिस्थिती बदलण्यामध्ये मला आनंद आहे आणि एकीकडे तो म्हणतो तुमचा नाश करण्यात मला आनंद आहे. का परमेश्वर असा वागतो, का परमेश्वर असा बदलतो? कारण शास्त्रामध्ये त्याच्याविषयी असं म्हणतं की जे त्याचं नियम पाळत नाहीत किंवा जे त्याचं वचन पाळत नाहीत त्यांचा नाश करण्यात देवाला आनंद आहे. आज अनेक लोकांचा नाश झाला आणि अनेक लोकांचं तारण झालं. का परमेश्वर असा म्हणत आहे?
शास्त्र बोलतं अनुवादाच्याच पुस्तकामध्ये 28वा अध्याय आणि वचन 58 पासून 62 वचनापर्यंत जर पाहिलं तर तुम्हाला समजेल की त्या ठिकाणी परमेश्वराची योजना काय आहे, परमेश्वराची इच्छा काय आहे, की मनुष्याने काय करावं जेणेकरून तुमचा नाश होणार नाही, तर कल्याणच तुमचं होईल, तुमची वृद्धी होईल, तुमची समृद्धी होईल आणि तुमचं सर्व कल्याण झाल्यामुळं माझ्या देवाला स्वर्गामध्ये आनंद होईल. काय म्हणतं वचन 58 मध्ये, 58 ते 62. परमेश्वर तुझा देव या प्रतापी व भययोग्य नावाचे भय बाळगण्यासाठी या ग्रंथात जी नियमशास्त्राची वचने लिहिलेली आहेत, या बायबलमध्ये जी नियमशास्त्राची वचनं लिहिली आहेत ती तू काळजीपूर्वक पाळली नाही, तू काळजीपूर्वक पाळली नाहीस, तर तुला व तुझ्या संततीला परमेश्वर विलक्षण रोग लावील. लक्षात ठेवा, ज्या गोष्टी आतापर्यंत तुम्हाला माहीत नव्हत्या, कोविड-19 माहिती नव्हतं, मायक्रोसेसेस माहिती नव्हतं, काळी बुरशी माहीत नव्हतं, पिवळी बुरशी माहीत नव्हतं, पांढरी बुरशी माहीत नव्हतं, हे विलक्षण प्रकारचे रोग परमेश्वर तुला लावेल आणि तुझा परमेश्वर नाश करेल. जर या नियमशास्त्रातील वचन तू काळजीपूर्वक पाळले नाहीस, नुसते ऐकले, नुसते वाचले, नुसते माहीत करून घेतले, पण शास्त्र सांगतं ते पाळले नाहीत, तर जगात जेवढे काही आजार आहेत हे सर्व मी तुला आणि तुझ्या संततीला मी लावून दे. मग तुला ख्रिस्त माहीत असू द्या, तू सेवा करणारा असू द्या, तो देवाची आराधना करणारा असू द्या, तो देवाची उपासना करणारा असू द्या, जर तू देवाचं वचन काळजीपूर्वक पाळलं नाहीस तर शास्त्र सांगतं हे विलक्षण प्रकारचे रोग मी तुला लावेल. पुढं फार सुंदर आहे. व कठीण व हट्टी व्याधी आणि खराब व जुनाट आजार तुला जडवील. जगात कितीतरी मोठे सायंटिस्ट आहेत, जगात कुठली पीडा आली ते 1 किंवा 1.5 महिन्याच्या आत ते औषध तयार करतात आणि त्याच्यावरती पर्याय ते शोधतात. पण गेली आता 1.5-2 वर्ष होत चालले हा कोरोना मायक्रोसेसिस याच्या भयानक अजून जे काही पुढं आहे याचा लोक सामना करत आहे. पण हे जुनाट व खराब रोग जे आहेत, जे विलक्षण प्रकारे आहेत, परमेश्वर म्हणतो हे मी तुला लावेल आणि मग तुझा नाश करण्यामध्ये देवाला आनंद आहे. आता एकीकडे तुमचं कल्याण व्हावं, तुमची वाढ व्हावी, तुमची संख्या वाढवावी, आत्तापर्यंत देवाने तुमचं कल्याण करण्यातच धीर धरला. आता तरी माझा मुलगा सुधरेल, आता तरी माझी मुलगी सुधरेल, आता तरी माझा परिवार सुधरेल, आता तरी त्यांना संतती देऊन, पोटचं फळ देऊन, त्यांचे आशीर्वाद देऊन तुम्हाला धन्य केलं आणि त्यामुळं तुम्ही थोडा वेळ आनंद केला, पण परमेश्वराचा आनंद अनुभव केला नाही की मी सुधरावं, माझं कल्याण व्हावं, माझी वाढ व्हावी, माझी बरकत प्रभूला दिसून यावी, माझी उन्नती प्रभूला दिसून यावी आणि त्याद्वारे मी परमेश्वराचं वचन पूर्ण करावं. याच्यामध्ये जसा मला आनंद आहे त्यापेक्षा अधिक आनंद परमेश्वराला आहे. पण एकीकडे तो असं म्हणतो, जर तू माझं वचन पाळलं नाही, या नियमशास्त्रात लावून दिलेले प्रत्येक वचन जर तू पाळलं नाहीस तर विलक्षण रोग मी तुला लावीन, जुनाट आणि भयानक आजार मी तुला लावीन. मिसर देशातील ज्या व्याधीविषयी, ज्या रोगाविषयी तुला भीती वाटत असेल त्या सर्व तो तुला पुन्हा लावील, त्या पुन्हा तुला लावील आणि त्या तुला जडून राहतील. या नियमशास्त्र ग्रंथात, या देवाच्या नियमशास्त्रामध्ये न लिहिलेले ही विकार व रोग परमेश्वर तुला लावील व शेवटी तुझा नाश होईल. जे नियमशास्त्रात लिहिले नाहीत, जे अनजान आहेत, माहिती नाही त्याच्याविषयी आम्हाला, फक्त विश्वासणाऱ्यालाच नाहीये,
जगातील डॉक्टर, जगातील सायंटिस्ट, जगातील प्रयोगशाळा, जगातील औषध निर्माण करणाऱ्या प्रत्येक तज्ज्ञ लोकांना ज्यांना माहीत नाहीत, आशय देवाचं म्हणतो मी तुझ्यावरती ते रोग पाठवेन. का या ठिकाणी परमेश्वराला आज लोकांचा नाश करण्यामध्ये आनंद आहे. या कोरोना महामारीच्या काळामध्ये आज जगाने अनुभव घेतला की कोरोना किती मोठा आहे. पण मला सांगू द्या, कोरोनापेक्षा देवाची करुणा मोठी आहे. जगात कितीतरी लोक नाश झाले, कितीतरी देवाचे सेवक जग सोडून निघून गेले, कितीतरी बहिणी, कितीतरी भाऊ, कितीतरी लेकरं, कितीतरी परिवार उद्ध्वस्त या कोरोनाने केले. कारण त्यांना देवाने त्या महारोगाच्या हवाली केलं. का? कारण त्यांनी देवाचं वचन पाळलंच नाही. ते फक्त नावाला धार्मिक होते किंवा नावाला त्यांनी ते देवाची सेवेचं लेबल लावलं होतं, पण त्यांनी देवाचं वचन पाळलं नसल्यामुळं त्यांचा नाश करण्यामध्ये माझ्या देवाला आनंद आहे. प्रेज द लॉर्ड. बायबल बोलतं, मी बोलत नाहीये. ज्यांनी देवाचं वचन पाळलं नाही, मग तो सेवक असू द्या, सेविका असू द्या, प्रार्थना करणारा असू द्या, वचन वाचणारा असू द्या, सुवार्ता सांगणारा असू द्या, बरं करणारा असू द्या, चमत्कार करणारा असू द्या, भविष्यात वक्ता असू द्या, जगाच्या पाठीवर किती मोठा धार्मिक असू द्या, त्याने जर देवाचं वचन पाळलं नाही, त्यांनी जर देवाच्या आज्ञा पाळल्या नाहीत, देव म्हणतो मी विलक्षण प्रकारचे रोग त्याच्यावरती पाठवेन आणि मग त्याचा नाश करण्यामध्ये मला आनंद आहे. प्रियानो, संधी अजून गेली नाहीये, वेळ अजून गेली नाहीये. तुम्ही सुधरा, पश्चाताप करा, देवाकडे या, कपडे फाडू नका, आपलं अंतःकरण देवाजवळ मोकळं करा, पश्चातापाने परमेश्वरासमोर नम्र व्हा आणि देवाला क्षमा मागा की देवा मला संधी दिलीस, संपूर्ण लॉकडाऊनमध्ये मला संधी दिली तुझं वचन पाळण्याची, तुझं भय धरण्याची, देवा तुझ्या आज्ञेकडे चित्त लावण्याची देवा मला संधी दिली, पण त्याच्याकडे मी लक्ष दिलं नाही. प्रियानो, मला सांगायचं आहे, हे काळजीपूर्वक म्हणजे काय आहे? काळजीपूर्वक याचं आहे की जेवढं आम्हाला पाहिजे तेवढंच पालन नाही करायचं. शास्त्राचं बोलतं, येशूचे काही शिष्य येशूकडे येऊन म्हणाले, प्रभूचे हे वचन कठीण आहे, कोणाला हे वचन पाळता येईल? योहानाचं शुभवर्तमान 6वा अध्याय आणि वचन 60 मध्ये हे देवाचं वचन आम्हाला पाहायला भेटतं. येशूचे काही शिष्य त्या ठिकाणी येशूकडे आले आणि येशूला म्हणाले, प्रभूची हे वचन कोणाच्याने पाळवेल, कारण हे वचन कठीण आहे. ज्यावेळेस तुम्ही देवाचं वचन पाळण्याचा हलगर्जीपणा करता, देवाचं वचन पाळण्यासाठी तुम्ही स्वतःला तयार करत नाही, त्यावेळेस तुमच्या तोंडातून हेच शब्द निघतात, जेवढं आम्हाला जमेल तेवढंच आम्ही पाळतो. नियमशास्त्र तसं नाही आहे, बायबल तसं नाही आहे. जर दैवाने ते वचन दिलं आहे, ते वचन जसं आहे तसं तुम्हाला पाळायचं आहे. त्याच्यामध्ये तडजोड करायची नाही आहे, त्याच्यामध्ये फेरफार करायची नाही आहे, त्याच्यामध्ये बदल करायचा नाही आहे. कारण शास्त्र सांगतं, जो कोणी या शास्त्रातील एक काना किंवा मात्रा रद्द करेल त्याचं नाव जीवनाच्या पुस्तकातून रद्द होईल. मग जर दैवाचं वचन जसं आहे तसं पाळण्यामध्ये जर तुम्ही हलगर्जीपणा करत आहात, ते लक्षात ठेवा, दैवाने अगोदरच आम्हाला सावधान केलं आहे, तू माझं वचन काळजीपूर्वक पाळ, म्हणजे तुझं भलं करण्यामध्ये माझ्या दैवाला आनंद होईल. तडजोड नाही करायची. जर तुम्ही तडजोड करता तर लक्षात ठेवा, परमेश्वराचा आनंद तुमच्या ठायी कधीच पूर्ण होणार नाही. परमेश्वराचं वचन तुमच्या ठायी कधी पूर्ण होणार नाही. परमेश्वराचा संकल्प, परमेश्वराचा मनोदय तुमच्या ठायी कधीच पूर्ण होणार नाही. आणि मग परमेश्वर जे विलक्षण जे येणारे जे रोग आहेत त्यामध्ये तुला परमेश्वर टाकेल आणि मग तुझा नितपात होईल, तुझी संतती नितपात होईल, तुझा वंश नितपात होईल, ते संपूर्ण नाश पावतील आणि नाश करण्यामध्ये परमेश्वराला आनंद आहे. काय तुम्ही देवाचं वचन पाळत आहात? काय देवाच्या आज्ञा तुम्ही पाळत आहात? काय देवाच्या वचनाकडे तुमचं चित्त आहे? तुमचं संपूर्ण लक्ष देवाचं वचन पूर्ण करण्याकडं आहे?
तर परमेश्वर तुमचं भलं करेल. दुसरा आनंद जो परमेश्वराला तुमच्या ठाई होतो, अनुवादाचं पुस्तक 26वा अध्याय आणि वचन नंबर 11 मध्ये देवाचं वचन काय म्हणतं. अनुवाद 26वा अध्याय आणि वचन नंबर 11 मध्ये, आणि तुझा देव परमेश्वर याने तुला व तुझ्या घराण्याला जे चांगले दिले, जे चांगलं आतापर्यंत दिलंय त्या सर्वाबद्दल आनंद कर. पहा, शास्त्र सांगतं जे देवाने तुला चांगलं दिलंय त्या सर्व चांगल्या परिस्थितीमध्ये तुला देवाबरोबर प्रामाणिक राहायचं आहे. तुला त्या सर्व चांगल्या परिस्थितीमध्ये देवाची सेवा करायची आहे. देवाने तुम्हाला चांगलं आरोग्य दिलंय, आरोग्याबद्दल देवाला धन्यवाद द्या आणि आरोग्य मिळालंय म्हणून देवाची आनंदाने सेवा कर. तुला चांगलं घर मिळालं, परमेश्वरासाठी घर सेवेसाठी उघडं कर आणि त्या घराने परमेश्वराची सेवा करावी म्हणून जे देवाने तुला चांगलं दिलं, तुला चांगला पगार देवाने दिला, त्या पगाराचा 10वा भाग परमेश्वराच्या भंडारामध्ये तू घेऊन ये, म्हणजे देव तुझी अनेक गोष्टीसाठी निवड करेल. तुला शरीर देवाने चांगलं दिलं, तुला घर देवाने चांगलं दिलं, तुला पगार देवाने चांगला दिला, तुला आरोग्य देवाने चांगलं दिलं, तुला जी परिस्थितीची गरज होती त्या प्रत्येक परिस्थितीमध्ये माझ्या देवाने तुझी आठवण काढली आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये देवाने तुझ्या तोंडचं मागणं मान्य केलं आणि तुला चांगलं दिलं. मग एवढं असून सुद्धा जर तुम्हाला सेवा करता येत नाही, तुम्हाला रोजचं चांगलं मिष्टान्न परमेश्वर देत आहे, एवढं देऊनही तुम्ही तृप्त होऊन परमेश्वराला धन्यवाद देत नाही, चांगलं आरोग्य दिलं, आरोग्य मिळाल्याबद्दल परमेश्वराची सेवा करत नाही, शरीर देवाने चांगलं दिलं तरी तुम्ही देवाची सेवा करत नाहीये, तुम्हाला चांगली सॅलरी देवाने दिली, चांगला पगार देवाने तुम्हाला दिला तरी देवाचं ते देवाला तुम्ही देत नाहीये. शास्त्र बोलतं जे परमेश्वराने तुला चांगलं दिलंय त्याचा उपभोग घे, त्याचा आस्वाद तू घे, त्याचा आनंद तू घे आणि आनंदानेच परमेश्वराची सेवा कर. पण शास्त्र बोलतं तुम्ही स्वतःपुरता आनंद घेता पण परमेश्वराच्या वचनाची कृपा त्याच्यामधून तुम्ही काढून टाकता. आणि मग परिणाम स्वरूप काय होतं, जे देवाने तुम्हाला दिलं ना ते देवाला परत घ्यावं लागतं. देवाने तुम्हाला पदोन्नती दिली, परत तुमचं डॉमिनेशन होतं. देवाने तुम्हाला चांगलं आरोग्य दिलं, मग इकडे तुम्हाला विलक्षण रोग. देवाने तुम्हाला चांगलं घर दिलं, त्या चांगल्या घरामध्ये तुम्ही परमेश्वराची सेवा करत नाही म्हणून तुझ्या घराला विलक्षण प्रकारच्या पीडा देव देतो. आतापर्यंत तुमचा जन्म झाल्यापासून आजचं वचन ऐकेपर्यंत देवाने तुम्हाला काय काय चांगलं दिलंय त्याची लिस्ट बनवा. जर तुम्ही देवाचं भय धरणारे असाल तर खरंच लिस्ट बनवतान. लिस्ट बनवा की देवाने मला हे दिलं, माझ्या तोंडचं मागणं परमेश्वराने, माझ्या प्रार्थना देवाने मान्य केल्या आणि देवाने मला ते दिलं. ज्यांना जॉब नव्हता त्यांना जे देवाने जॉब दिला, ज्यांचं प्रमोशन होत नव्हतं त्यांचं प्रमोशन झालं, ज्यांच्या संबंधाने सरकारचे नियम काही अडखळण होतं ते अडखळणं देवाने दूर केले, तुझ्या पदोन्नतीचा मार्ग देवाने मोकळा केला. तुला प्रत्येक गोष्टीमध्ये देवाने धन्य केलं. मग एवढं जर चांगलं देवाने तुला दिलेलं आहे तर शास्त्र बोलतं की त्याबद्दल तू व तुझ्या घराण्याबरोबर तू आनंद घे आणि देवाला त्याचा धन्यवाद दे. म्हणजे परमेश्वराचा आनंद तुझ्या ठाई पूर्ण होईल. तू घेतलेल्या आनंदामध्ये देवाचा आनंद दिसून येईल.
तुला देवाने धुळीतून उचललं आणि प्रमोशनमध्ये घेऊन गेला, पदोन्नतीमध्ये घेऊन गेला. तुझी परिस्थिती पहिली 1-2 हजार रुपये कमवण्याची होती, आज तुला देवाने 10 ते 15 हजार रुपयाची सॅलरी दिली. मग ते देवाला देण्यामध्ये एवढा कंजूसी का करत आहे? देवाने दिलं आहे ना तुला, मग त्याचा आनंद घे, पण देवाला द्यायला विसरू नको. दुसरी गोष्ट मला सांगायची आहे, याकोबाच्या पत्रामध्ये 5वा अध्याय आणि वचन 13 मध्ये असं म्हणतं. याकोबाचं पत्र 5वा अध्याय आणि वचन नंबर 13 मध्ये याकोब आपल्या मंडळीला शिकवत आहे की मंडळीने काय करावं. 5वा अध्याय वचन 13. तुम्हापैकी कुणी दुःख भोगीत आहे का? कुणी दुःख भोगत आहे का? त्याने प्रार्थना करा. आता काय करावं मंडळीने, कुटुंबाने, ज्यांच्या घरामध्ये विलक्षण प्रकारचे रोग देवाने दिले, दुःखी आहात, स्वतः प्रार्थना करा. पास्टर तुमच्यासाठी 24 आवर्स अवेलेबल आहेत, पण तुम्ही प्रार्थना करा. तुम्ही तुमच्या चुकांची, तुम्ही तुमच्या अपराधांची क्षमा देवाजवळ मागा. देवा मी चुकलो, तुझं वचन पाळण्यामध्ये हलगर्जीपणा केला, तुझं वचन पूर्ण करण्यामध्ये मी कंटाळा केला, कंजूसपणा मी केला. प्रभू त्या सर्व पापांची मला क्षमा कर. देवाजवळ तुम्ही दुःखी आहात का? शास्त्र सांगता मी दुःख लागल्याबरोबर पहिले डॉक्टर, नाहीतर आम्ही पहिला पास्टरांना फोन करतो, पण आम्ही स्वतः प्रार्थना करत नाही, आम्ही पश्चाताप करत नाही, आम्ही आमच्या पापाची कबुली देवाजवळ देत नाही, आम्ही आमचं आचरण सुधरत नाही. देवाच्या इच्छा आहे तुम्ही पहिल्यांदा प्रार्थना करावी. दुसरी गोष्ट त्याचं वचनामध्ये असं म्हणतं, कोणी आनंदित आहे काय? कोणी आनंदित आहे काय? त्याने स्तोत्रे गावी. आज खरंच आनंदित आहात का? आय एम हॅपी. देवा तू स्वर्गाचा आनंद माझ्यामध्ये पाहतोस, तुझ्या वचनाचा आनंद माझ्यामध्ये पाहतोस, तुझ्या योजनेचा आनंद माझ्यामध्ये पाहतोस, तुझ्या सेवेचा आनंद माझ्यामध्ये पाहतोस, पवित्र आत्म्याचा आनंद माझ्यामध्ये पाहतोस, आणि देवा तुझ्या प्रत्येक कल्पनाचा आनंद देवा तू माझ्यामध्ये पाहतोस. देवा मी धन्य आहे की तुझ्या आनंदाने तू मला भरलंस. म्हणून मी काय करावं? कोणी स्तोत्र गावी. परमेश्वराचा आनंदाने तुम्ही आनंदित आहात का? मग का देवाची आराधना करत नाहीये? का देवाचे स्तोत्र तुम्ही गात नाहीये? का देवाविषयी तुम्ही एवढे आळशी चालात की देवाने तुम्हाला आनंदित पण ठेवलं, सुखी पण देवाने तुम्हाला ठेवलं, निरोगी पण देवाने तुम्हाला ठेवलं, आशीर्वादित पण देवाने तुम्हाला ठेवलं, तरीही देवाची आराधना करत नाहीये? म्हणजे जे जे चांगलं देवाने तुम्हाला दिलंय त्याच्याबद्दल तुम्हाला देवाची स्तुती करायची आहे. म्हणजे परमेश्वराचा आनंद तुमच्यामध्ये पूर्ण होईल. आनंद करा, प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा, पण देवाने दिलं त्याच्याबद्दल पण आनंद करायचा आहे. देवाने माझी परिस्थिती बदलली त्याबद्दल आनंद करायचा आहे. देवाने माझे पाप धुवून काढले, मला शुभ्र केलं, नीतिमान बनवलं, त्याबद्दलही तुम्हाला आनंद करायचा आहे. आणि आनंद करताना फक्त एकट्याने आनंद करायचा नाही आहे, तर तुमच्याबरोबर मंडळीने पण आनंद करायचा आहे. मंडळीत येऊन तो आनंद दिसला पाहिजे, वचनामध्ये तो आनंद दिसला पाहिजे. आणि तो आनंद तुम्ही एकट्याने साजरा करायचा नाही आहे, तर मंडळीबरोबर तो आनंद साजरा करायचा आहे. म्हणजे दिसलं पाहिजे जे परमेश्वराने मला चांगलं दिलं आहे त्याबद्दल मी परमेश्वराचा आनंद करत आहे. तिसरा आनंद, स्तोत्रसंहिता 98. तिसरा आनंद स्तोत्रसंहिता 98 वचन 8 मध्ये तिसरा आनंद ऐकूया. नद्या टाळ्या वाजवत पर्वत एकवटून परमेश्वरासमोर आनंदाने गाओ. पहा बायबल असं बोलतं, परमेश्वर परिस्थिती बदलून टाकतो.
ज्या नद्या काही महिने कोरडे राहतात, काही 4 महिने वाहतात, काही 8 महिने कोरड्या राहतात. आणि या ठिकाणी असं म्हणतं की नद्या एक विशेष गुणधर्म त्यांच्यामधला मला तुम्हाला सांगायचा आहे. 8 महिने नद्या जगाची सारी घाण आपल्यामध्ये साठवतात. केर कचरा, प्लास्टिक, मैल्य मिश्रित असं अनेक गोष्टी त्या आपल्यामध्ये साठवतात. पण ज्या वेळेस परमेश्वर त्यांना भरतो, परमेश्वर त्यावेळेस त्यांची आठवण काढतो, त्यावेळेस ते काय करतात? अतिशय मनुष्याला लाजवणारी गोष्ट करतात. आपल्यामध्ये साठवलेली घाण त्या बाहेर फेकून देतात. ज्यावेळेस ते परमेश्वराने भरतो, परमेश्वर त्यांना भरतो, त्यांचं रिकामं पण परमेश्वर दूर करतो, त्यांचं ऊन पण परमेश्वर दूर करतो, त्यांच्यातील अप्रतिष्ठ देव दूर करतो, त्यांची आठवण परमेश्वर करतो. आणि त्या काय काय करतात? ज्यावेळेस परमेश्वर त्यांना भरतो, ज्यावेळेस दुथडी भरून नद्या वाहतात, पूर त्यांना येतो ना, त्यावेळेस ह्याच नद्या परमेश्वरासमोर टाळ्या वाजवतात. देवा, मी किती भाग्यशाली आहे, मी किती धन्य आहे की मधसारख्या कोरड्या भूमीला देवा तू भरलंस, माझी आठवण तू काढलीस. प्रभू, दुथडी भरून मी वाहत आहे, माझ्यामधली घाण मी बाहेर काढत आहे. पण आज मनुष्याला पहा, देवाने ज्याच्या प्रतिरूपाचं बनवलं तो मनुष्य प्रार्थना पण करत आहे, अभिषेकाने पण भरत आहे, दर्शनाने पण भरत आहे, पण तो आपल्यातली घाण बाहेर टाकत नाही, आपल्यातले पाप तो बाहेर टाकत नाही. पण नद्या पहा, ज्यांना बोलता येत नाही, ज्यांना काही समजत नाही, त्या भरून वाहिल्यानंतर आपल्यातील साठलेली घाण जी आहे, कचरा आहे, मैल्य मिश्रित पदार्थ जे आहे, हे सर्व त्या बाहेर फेकून देतात आणि आपल्यातील स्वच्छ आणि निर्मळ वाहत्या झऱ्याला त्या मोकळं करतात. आणि म्हणून त्या टाळ्या वाजवतात की देवाने माझी प्रतिष्ठा बदलली. 8 महिने लोक तिच्यामध्ये घाण टाकतात, संपूर्ण गावाचा कचरा तिच्यामध्ये जातो. पण ज्यावेळेस ती भरते ना, पहिली टाळी वाजवते, देवा मी तुला धन्यवाद करते की तू माझी आठवण काढल्याबद्दल. आणि माझी आठवण काढून फक्त आठवण काढली नाही, देवा मला भरून तू काढलंस, माझ्यातील अपमान दूर केलास, माझ्यातील अप्रतिष्ठा दूर केली आणि माझ्यातील घाण काढून टाकण्यासाठी माझी पूर्णपणे निवड तू केलीस. आणि प्रभू, त्याबद्दल मी तुला धन्यवाद करते. टाळ्या वाजून त्या देवाला धन्यवाद करतात. पण आज जो मनुष्य देवाच्या प्रतिरूपाचा आहे, देव त्याला आनंदित करतो, देव त्याला आशीर्वादित करतो, देव त्याला समृद्धीने भरतो, त्याच्या तोंडचं मागणंही देव पूर्ण करतो, तरी पण त्या टाळ्या वाजवत नाही. कधी आनंदाने प्रभूला धन्यवाद देत नाहीत. पण नद्या पहा, टाळ्या वाजवतात. आणि शास्त्र सांगतं, पर्वत पण एकत्र होऊन ते देवाचे आनंद करतात, कारण न्यायाच्या समयी पर्वत आपापली जागा सोडणार आहे. बरं का, लक्षात ठेवा. कारण अनेक भूमिकंप होणार आहेत, अनेक अद्भुत गोष्टी प्रभू येण्याच्या अगोदर घडणार आहेत. त्यावेळेस ज्या पर्वत अतिशय उंच शिखरासारखे आहेत, ते पण पर्वत हल्ल्यानंतर आपापली जागा सोडणार आहेत. आणि प्रभूचा न्यायाच्या समयी हे सर्व एकत्र येऊन प्रभूचा ते गजर करणार आहेत. म्हणून मला सांगायचं आहे प्रियानो, नदीचं अस्तित्व परमेश्वर जर बदलितो, मग आज तो तुमचं अस्तित्व का बदलणार नाही? नदी तिचं घाण बाहेर टाकून देते, पण आज मनुष्याला, ज्याला बोलता येतं, ज्याला समजतं, ज्याला सरळ कळतं, तो आपल्यातील पापाची घाण पश्चातापाने का काढून टाकत नाही? ज्यावेळेस देव तुम्हाला अभिषेकाने भरतो, ज्यावेळेस देव तुम्हाला पवित्र आत्म्याने भरतो, ज्यावेळेस देव तुम्हाला वरदानाने भरतो, ज्यावेळेस देव तुम्हाला दर्शनाने भरतो, मग तुमच्यातील घाण का बाहेर पडत नाही आहे? नीतिसूत्र 25वा अध्याय वचन 4 मध्ये असं म्हणतं, सलमोन राजा त्या ठिकाणी मनुष्याला आव्हान करतो आणि म्हणतो, रुपयातला गाळ काढून टाक, म्हणजे धातू गाळण्यासाठी त्याचं चांगलं पात्र होईल. आज तुमच्या आणि माझ्या जीवनातील न दिसणारी अशी घाण ती आम्हाला काढून टाकायची आहे.
टाळ्या वाजून देवाचा आनंद करायचा आहे, कारण परमेश्वराने मला भरल्याबद्दल. तुमच्या घरातील, तुमच्या जीवनातील, तुमच्या व्यवहारातील, तुमच्या अनेक गोष्टीमध्ये जी घाण साठलेली आहे, ज्याच्यामुळं ते तुम्हाला चांगलं परमेश्वर भरत नाही, ती सर्व अप्रतिष्ठा ती दूर करा आणि आपल्याला नदीसारखं आपल्याला जगायचं आहे, टाळ्या वाजवायच्या आहेत, देवाला धन्यवाद करायचा आहे की देवाने मला भरल्याबद्दल. कुठलीच नदी परमेश्वर अपूर्ण राहू देत नाही. जर तो नदीला अपूर्ण राहू देत नाही, तुम्हाला तो अपूर्ण राहू देईल का? विचार करा. आणि मग या ठिकाणी मला सांगायचं आहे की आज तुमच्या माझ्या जीवनामध्ये जर नद्या आणि पर्वत जर आनंद करतात, नद्या आणि पर्वत आपल्यातील आठवण देवाची ठेवतात, मग आज ज्या देवाने तुम्हाला एकवट केलं त्या देवाबद्दल काही तुम्ही आनंद करू शकत नाही का? अनुभव घ्या, शिका त्या नद्यांकडनं. आणि त्याच्यामुळं परमेश्वर आनंद करतो. परमेश्वराचा आनंद कशात आहे? ज्यावेळेस नदी आपल्यातली घाण बाहेर टाकते आणि दुथडी भरून ज्यावेळेस नदी वाहते, ज्यावेळेस ती टाळी वाजवते की देवा मी तुला धन्यवाद करते. मोठमोठ्या जलाशयाच्या लाटा ज्यावेळेस उचंबळतात, त्यावेळेस त्या उचंबळ्याने परमेश्वराला आनंद होतो की माझी नदी आता परिपूर्ण आहे. परमेश्वर तेव्हा आनंद करतो. पर्वत ज्यावेळेस हलतात, ते आपली जागा सोडतात आणि प्रभूसाठी ते तयार होतात, त्यावेळेस परमेश्वराला आनंद होतो. प्रियानो, चौथा आनंद, स्तोत्रसंहिता 35वा अध्याय, स्तोत्रसंहिता 35वा अध्याय आणि वचन नंबर 27 मध्ये, माझा न्याय पक्षाला अनुकूल असणारे उत्साह व हर्ष पावून आपल्या सेवकाच्या कल्याणाने आनंद पावणाऱ्या परमेश्वराचे गौरव हो असे ते सतत म्हणत. परमेश्वराला आपल्या सेवकाचं कल्याण करण्यामध्ये आनंद आहे. आमेन म्हणताल का? भूतलावरती सर्वात जास्त कल्याण परमेश्वराला त्याच्या सेवकाचं करायला आवडतं. पण कोणत्या सेवकाचं? जो सेवा करण्यात, जो आत्मे जिंकण्यात, जो प्रभूचं राज्य वाढवण्यामध्ये आपल्या स्वतःला खर्च करतो, त्या सेवकाचं कल्याण झाल्याशिवाय बायबल म्हणतं राहत नाही. शास्त्र हे बोलतं, ज्या विधवेच्या घरामध्ये परमेश्वराने त्या सेवकाला पाठवलं. परमेश्वर अनेक श्रीमंत पण लोक त्या काळामध्ये होते. सारपत नगरात अनेक धनवान लोक होते, चांगल्या परिस्थितीचे जीवन जगणारे लोक होते. परमेश्वराने त्यांच्याकडे सेवकाला पाठवलं नाही. जिची परिस्थिती मुठभर पिठासारखी हालाकीची परिस्थिती होती, पण बायबल सांगतं ती स्त्री अख्ख्या नगराला भारी झाली. का? कारण तिने सेवा करणाऱ्या सेवकाचं आदर आतिथ्य जपण्यामध्ये पहिलं स्थान मिळवलं. परमेश्वराने तिच्याकडं सेवकाला पाठवल्याने तिला म्हटलं जा, देवाच्या सेवकाला म्हटलं जा, तुझी जबाबदारी मी एका विधवेवरती टाकलेली आहे. देवाने तिचं कल्याण केलं. मला सांगण्यामध्ये आनंद होईल, जे जे कुटुंब सेवकाचा आदर आतिथ्य करतात, सेवकासाठी पैसा खर्च करतात, सेवकाच्या दुःखामध्ये सुखामध्ये प्रत्येक चांगल्या आणि वाईट गोष्टीमध्ये स्वखर्चाने ते पुढाकार घेतात ना, त्या कुटुंबाचं देव कधीच वाटोळं करत नाही. त्या कुटुंबाचं देव कल्याण करतो. जर त्या विधवेला तो जर दुष्काळ संपेपर्यंत त्या मुठभर पिठामध्ये परमेश्वर सांभाळतो, तोच परमेश्वर तुम्हाला पण सांभाळेल. तुम्ही तुमच्या सेवकाची काळजी घ्यायला सुरुवात करताल तर. प्रत्येक बाबतीत आम्ही सेवकाच्या खांद्याला खांदा लावून उभं राहिलं पाहिजे. प्रत्येक परिस्थितीमध्ये. कारण भूतलावरती सर्वात कल्याण करायला देवाला आवडतं आपल्या सेवकाचं.
आणि सेवा करणाऱ्या लोकांचं देव कल्याण करतो. बायबल बोलतं रूथचं कल्याण देवाने केलं. ज्यावेळेस ती बाबाजाच्या शेतामध्ये काम करायला गेली, काम करणाऱ्या लोकांचं देव कल्याण करतो. ती सर्व वेचायला गेली आणि सर्व वेचून आणल्यानंतर तिने सासूला दाखवलं, पहा मी एवढं काम करून आले. आणि मग तिने सांगितलं एवढा सर्व तुला कोणी दिला? मग तिने फर्स्टपासून सुरुवातीपासून लास्टपर्यंत झालेला इतिहास आपल्या सासऱ्याला सांगितला की ज्याला आपला हक्क सोडवण्यासाठी अधिकार आहे त्या बाबाजाच्या शेतामध्ये मी सर्व वेचलेला आहे आणि तोच आपला हक्क सोडवणारा आहे. मग तिची सासू म्हटली, जा संध्याकाळी परत जा, आंघोळ कर, चांगले नवे कपडे घाल आणि पुन्हा जाऊन त्याच्या खळ्यामध्ये जाऊन तू झोप. आणि मग तिने आपल्या सासूच्या सांगण्याप्रमाणे केलं असं बायबल सांगतं. आणि परमेश्वराने तिच्या सांगण्यावरूनच नाही पण रूथचं कल्याणच करण्यासाठी देवाने निवडलेली स्त्री ती होती. कारण सेवा करणारी ती स्त्री होती, आज्ञाधारक ती स्त्री होती, आपल्या सासूला बिलकुल राहणारी स्त्री ती होती. भले तिचा जन्म अन्य जातीमध्ये झाला असेल, विधर्मी कुटुंबामध्ये झाला असेल, पण सासूकडून ख्रिस्त शिकल्यामुळं ती देवाला सोडले नाही आणि शिक्षणाला पण तिने सोडलं नाही. आणि सेवा कशी करायची ही बायबलमध्ये सर्वात मोठी आदर्श स्त्री आहे की तिने आपल्या सासूचा शब्द ऐकला. आणि बायबल सांगतं बाबाजाच्या खळ्यामध्ये जाऊन ती सर्व तिने सासूच्या सांगण्याप्रमाणे केलं. बायबल सांगतं देवाने तिची प्रतिष्ठा बदलली, तिचं कल्याण केलं. जर सेवकाचं देव कल्याण करण्यामध्ये आनंद पावतो, मग आम्ही पण आमच्या सेवकाच्या बरोबर राहून देवाच्या वचनाची वाढ करणारं बनलं पाहिजे. प्रत्येक सुखामध्ये, प्रत्येक दुःखामध्ये, प्रत्येक वेळेमध्ये आम्ही सेवकाबरोबर प्रामाणिक राहिलं पाहिजे. जर तुम्ही सेवकाबरोबर प्रामाणिक राहता, देव तुमचं कल्याण करेल. सेवकाचा कल्याणाचा आनंदाचा वाटा परमेश्वर तुम्हाला पण देऊन टाकेल. आणि खरंच देवाचा सेवकाचं कल्याण या भूतलावरती झाल्याशिवाय राहत नाही. परमेश्वर आपल्या सेवकाबरोबर आहे. जर सेवकाबरोबर परमेश्वर आहे तर लक्षात ठेवा, मला ऐकणाऱ्या प्रत्येक लोकांना सांगायचं आहे, परमेश्वर आज तुमच्याबरोबर पण राहील. पण मंडळीने हा विचार केला पाहिजे, कुटुंबाने हा विचार केला पाहिजे, चर्चमध्ये जाणाऱ्या लोकांनी हा विचार केला पाहिजे, मी माझ्या सेवकाचं कल्याण कसं करेल, मी माझ्या सेवकाचा हातभार कसा बनेल, मी माझ्या सेवकाचा वाटा कसा बनेल, मी माझ्या सेवकासाठी पुरवठा करणारा कसा बनेल. याचा विचार जर मंडळीने जर केला तर निश्चितच त्या विधवेची परिस्थितीची आठवण जर देव करतो, रूथची जर आठवण देव करतो, तर प्रियानो लक्षात ठेवा तुमची पण आठवण देव करेल. पण हे मंडळीने ठरवलं पाहिजे, कुटुंबाने ठरवलं पाहिजे, भावाने, बहिणीने, मुलाने, मुलीने, आईने, वडिलाने, कुटुंबाने, समाजाने ठरवलं पाहिजे, माझ्या गावात पण एक देवाचा सेवक आहे. मला पहिल्यांदा त्याच्या घराविषयी, मला पहिल्यांदा त्याच्या पुढच्या भविष्याविषयी मला योजना आखायची आहे. नुसते योजना आखायच्या नाही आहे, मला पुढाकार घेऊन त्याला मदत करायची आहे. जर सेवकाचा वाटा तुम्ही उचलता, देव तुमचा वाटा उचलेल. तुम्ही सेवकाचं कल्याण करायला पुढं व्हा, देव तुमचं कल्याण करायला अगोदरच तुमच्या पुढं उभा आहे. मंडळीने सेवकाचं कल्याण करावं, कुटुंबाने सेवकाचं कल्याण करावं, विश्वासणाऱ्यांनी सेवकाचा भार उचलावा, म्हणजे तुमची पण आठवण सारपत नगरातल्या विधवे स्त्रीच्या पेक्षा अधिक देव तुमची आठवण करेल. आणि शेवटचा आनंद आम्ही ऐकणार आहोत. 5वा आनंद, अनुवादाचं पुस्तक 28वा अध्याय, वचन 47 आणि 48. कारण सर्व गोष्टीची समृद्धी असताना तू आनंदाने व उत्साहित मनाने आपला देव परमेश्वर याची सेवा केली नाहीस, म्हणून
तू भुकेला, तानेला, नग्न आणि सर्व बाबतीत तू गरजवंत होऊन ज्या तुझ्या शत्रूंना परमेश्वर तुझ्यावर पाठवी, त्याचे तुला दास्य करावे लागेल, तुझा नाश करीपर्यंत तो तुझ्या मानेवर लोखंडी जूट ठेवी. पहा, बायबल सांगतं तुला चांगले दिवस असताना, तुला चांगली परिस्थिती असताना, तुला चांगला पगार असताना, तुला चांगलं खायला प्यायला असताना, तुला चांगलं निरोगी शरीर असताना, म्हणजे जगात जे काही चांगलं तुला देवाने बनवलं होतं हे सारं तुझ्याकडं असताना सुद्धा तू देवाची सेवा केली नाही. जर तू देवाची सेवा केली नाही, दुसऱ्या बाजून देव तुला भुकेला, तानेला, नग्न, सर्व बाबतीत गरजवंत तुला देव करेल. तू देवाकडे हात पसरण्याऐवजी जगाकडे हात पसरशील. देवाकडून मदत मागण्याऐवजी तू जगाकडे मदत मागशील. देवाकडून आरोग्य मिळवण्याऐवजी तू जगाचा वैद्यकीय परिक्षेत्र तू शोधशील, पण तुला कधी आरोग्य मिळणार नाही, तुला कधी कल्याण मिळणार नाही, तुला कधी बरकत मिळणार नाही, तुला कधी समृद्धी मिळणार नाही. कारण जे जे दिवस तुझ्यासाठी देवाने चांगले ठेवले होते त्या चांगल्या परिस्थितीमध्ये तू देवाची सेवा आनंदाने केली नाहीस. मग जर तो देव तू वचन पाळलं नाही तर तुझा नाश करण्यात जसा देवाला आनंद आहे, तसंच तुला भुकेलं ठेवण्यात देवाला आनंद आहे, तुला उघडं वागडं ठेवण्यात देवाला आनंद आहे, तुला नग्न ठेवण्यामध्ये देवाला आनंद आहे, तुला सर्व प्रकारचा गरजवंत बनवण्यामध्ये देवाला आनंद आहे, तुला सर्व बाबतीत जगासमोर टाकून देण्यामध्ये परमेश्वराला आनंद आहे, आणि जगाचं ओझं तुझ्या खांद्यावरती टाकण्यामध्ये, कर्ज, हप्ते, लोन, सर्व बाबतीत तू दरिद्री अवस्था बनवण्यामध्ये देवाला आनंद आहे. आज लोक लाखो रुपये कमवतात, हजारो रुपये कमवतात, पण आज त्यांना ते पुरत नाही. कारण परिस्थिती चांगली असताना, दिवस चांगले असताना, वेळ चांगली असताना, पगार चांगला असताना, घर चांगलं असताना, शरीर चांगलं असताना, टॅलेंट चांगलं असताना, ज्ञान चांगलं असताना तू देवाची सेवा आनंदाने कधी केली नाहीस. परिणाम स्वरूप देव जगात तुला सर्व गरजवंताच्या हवाली करेल. साऱ्या गरजा तुला एकाच वेळेस भासतील. पैशाची गरज भासेल, अन्नाची गरज भासेल, कपड्याची गरज भासेल, आरोग्याची गरज भासेल, उघडं वागडं राहण्याची तुला गरज भासेल, घराची गरज तुला भासेल. प्रत्येक गोष्टीसाठी तू व्याकुळ होशील. ज्यावेळेस तुझी परिस्थिती चांगली होती त्यावेळेस देव विचार करत होता, माझा मुलगा, माझी मुलगी, माझा परिवार आज माझी तरी आनंदाने सेवा करेल, आता तरी तो माझी सेवा करेल, आता तरी ती माझी सेवा करेल. पण ते मला सोडून चाललेत, मला विसरून गेलेत, माझ्याकडे त्यांचं चित्त नाही आहे, माझ्याकडे त्यांचं लक्ष नाही आहे. परिणाम स्वरूप तुला अन्न करशील पण ते तुला वेळेवरती मिळणार नाही. तुला देव भुकेला बनवेल, पाणी करशील पण जीवनाचं पाणी तुला मिळणार नाही. नग्नता तुला देव करेल, तारणाचे वस्त्र तुझ्याकडचे नसतील, तुला चिंध्या मळकी कपडे तुला घालावे लागतील, तुला उघडा बोखडा देव करून टाकेल. कारण जे दिवस तुझ्याकडं देवाने चांगले परिस्थितीमध्ये दिले होते त्या परिस्थितीमध्ये तू देवाची सेवा, देवाचं वचन, देवाची इच्छा, देवाचं मन तू जाणण्याचा कधी प्रयत्न केला नाहीस. तू फक्त तुझा आणि तुझ्या कुटुंबाचा विचार केला, तू तुझा आणि तुझ्या भविष्याचा विचार केला, तू देवाच्या गोष्टीचा विचार केला नाहीस. म्हणून देव तुला सर्व बाबतीत गरजवंत बनवेल. ज्या कामात तू हात घालशील ते सर्व व्यर्थ होईल. परमेश्वराला आनंद कधी होतो? ज्यावेळेस तुझं कल्याण होईल त्यावेळेस देवाला आनंद होतो.
आज खरंच तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे आशीर्वादित आहात का? काय खरंच देवाच्या इच्छेप्रमाणे तुम्ही कल्याण झालेले लोक आहात का? नसेल तर प्रियानो, आज या 5 प्रकारच्या गोष्टी देवाला करण्यामध्ये आनंद आहे. लक्षात ठेवा, या 5 प्रकारच्या गोष्टी करण्यामध्ये देवाला आनंद आहे. पहिला आनंद आम्ही पाहिला, तुझं बरं व्हावं, तुझं भलं व्हावं म्हणून देवाला आनंद आहे. दुसरा आनंद आम्ही पाहिला माझ्या प्रियानो, की जे परमेश्वराने तुला चांगलं दिलं आहे त्याचा आनंद घेऊन तू देवाची सेवा कर. तिसरा आनंद, नद्या जशा पूर्ण भरल्यानंतर टाळ्या वाजवतात आणि आनंद करतात आणि कचरा आपल्यातील बाहेर टाकतात, तसं तुला देवाने आनंद करण्यासाठी तुला देवाने भरलं तर आपल्यातील घाण बाहेर टाक आणि देवासाठी तू आनंदित हो. चौथी गोष्ट आहे की ज्या सेवकाचं कल्याण करण्यामध्ये देवाला आनंद आहे. आणि 5वी गोष्ट की या ठिकाणी जे दिवस तुला चांगले देवाने दिले, जे वर्ष देवाने तुला चांगलं दिलं, त्याच्यामध्ये तू आनंदाने देवाची सेवा कर. या 5 गोष्टीद्वारे प्रियानो परमेश्वराचा आनंद भूतलावरती रोज पूर्ण होत आहे. काय तुम्ही आनंद कशामध्ये, जगामध्ये, नाशामध्ये शोधत असाल तर परमेश्वराचा आनंद तुमच्या ठाई पूर्ण होणार नाही. जर तुम्हाला वाटतं या 5 प्रकारच्या आनंदाने देवाने माझी आठवण करावी, परमेश्वराच्या वचन काळजीपूर्वक पाळा. ते पाळत असताना तडजोड करू नका, अपूर्णता ठेवू नका. परिपूर्ण जसं बायबलमध्ये आहे तसंच देवाचं वचन वाचा, पाळा, म्हणजे देव तुमचं कल्याण करेल. प्रभू कृपा वचनाने तुम्हा सर्वांना आशीर्वाद करो. आमेन.